नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण 7/12 उतारा म्हणजे काय, 7/12 उताऱ्यामध्ये कुठल्या नोंदी असतात, 7/12 उतारा हा कुठल्या सरकारी कामासाठी उपयोगी येतो, 7/12 म्हणजे काय, तर ह्या व्हिडिओमधून आपण 7/12ची संपूर्ण माहिती बघू. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 7/12 जो उतारा असतो आपल्या जमिनीचा तो 2 भागामध्ये विभागलेला असतो. पहिलं म्हणजे गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12. या गावाच्या 1 ते 21 प्रकारच्या ज्या नोंदी असतात त्याच्यामध्ये 7 नंबरची नोंद आणि 12 नंबरची नोंद ही आपल्या जमिनी संदर्भात असते, म्हणून त्याला 7/12 उतारा असं म्हटलं जातं. तर बघा 7/12 उतारा आपण कसा वाचायचा ते बघू. 7/12 उतारामध्ये प्रथमतः काय असतं बघा, इकडे 7 गाव नमुना 7 असं लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर गाव, तालुका, जिल्हा असं लिहिलं असतं. आपला जो गट नंबर आहे तो कुठल्या गावात आहे, कुठल्या तालुक्यात आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे त्याची नोंद असते. त्याच्यानंतर इथं बघा PUID क्रमांक असतो. PUID क्रमांक म्हणजे जसा आपला आधार क्रमांक असतो तसा आपल्या जमिनीला PUID क्रमांक असतो. त्याच्यानंतर इथं गट क्रमांक आणि उपविभाग म्हणजे आपली जी जमीन आहे ती कुठल्या गटामध्ये आहे आणि कुठल्या उपविभागामध्ये आहे त्याची नोंद इथे असते. त्याच्यानंतर बघा इथं भूधारणा पद्धती. भूधारणा पद्धतीमध्ये आपली जमीन इथं काय, भोगोटदार वर्ग 1. भोगोटदार वर्ग 1 याचा अर्थ असतो आपण त्या जमिनीचे मालक आहात. भोगोटदार वर्ग 1, 2 असतात. वर्ग 2 मध्ये सरकारी जमिनी, वतनाच्या जमिनी अशा नोंदी असतात. पण भोगोटदार वर्ग 1 जर असेल तर आपण त्या जमिनीचे मालक आहोत. त्याच्यानंतर क्षेत्र एकक आणि आकारणी म्हणजे आपल्या जमिनीचे क्षेत्र किती, एकक किती आहे आणि आकारणी किती एकक, याचा अर्थ आपली जमीन कशात आहे बघा. क्षेत्र एकक हे काय, हेक्टर चोन मध्ये म्हणजे आपली जी जमीन आहे ती हेक्टर आर मध्ये. त्याच्यानंतर इथं खाली दिले लागवड योग्य जमीन. आपली जी जमीन आहे ती लागवड योग्य किती जमीन आहे, त्याच्यामध्ये जिरायती किती, बागायती किती आणि एकूण किती अशी नोंद असते. त्याच्यानंतर इथं ब आहे. ब मध्ये काय असतं, पोट खराब क्षेत्र. पोट खराब क्षेत्र याचा अर्थ असा असतो की जी जमीन लागवड योग्य नाही म्हणजे जिथं काही पीक वगैरे काही उगवत नाही अशी जमीन. तिथं वर्ग अ आणि वर्ग ब असे 2 प्रकार दिलेले. वर्ग मध्ये जे जमीन लागवड योग्य नसते किंवा जिच्यामध्ये काही उगत नाही, तलावाच्या कडाची वगैरे जमीन असते, नदीच्या कडाची जमीन असते, ती जमीन वर्ग मध्ये. वर्ग ब मध्ये सरकारने काही विशिष्ट कामासाठी जमीन राखीव ठेवलेली असेल किंवा कॅनलच्या कडाची जमीन वगैरे असेल ती वर्ग ब मध्ये येत असते. त्याच्यानंतर बघा इकडे एकूण क्षेत्र म्हणजे लागवड योग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र आणि त्याच्यानंतर दोन्ही मिळून एकूण क्षेत्र किती ते अ आणि ब इथं आले असतं. त्याच्यानंतर आकारणी. आकारणी याचा अर्थ असतो की सरकारने आपल्या जमिनीवरती काही टॅक्स वगैरे लावलेला असतो किंवा कर लावलेला असतो, तो कर इथं असतो. तो इथं आकारणी 1.25 म्हणजे 1 रुपया 25 पैसे. तर तुम्ही म्हणाले 1 रुपया 25 पैसे एवढी कमी आकारणी कशी, तर 1955 नंतर नवीन आकारणी झालेली नाही किंवा नवीन आकारणी मध्ये काही नोंदी केल्या, दुरुस्त्या केलेल्या नाही, त्याच्यामुळे ती तेवढीच आहे. त्याच्यानंतर खाली आहे जुडी किंवा विशेष आकारणी. जुडी किंवा विशेष आकारणी याचा अर्थ असा असतो की सरकारने करामधून जर काही सवलत दिलेली असेल तर ती सवलत किंवा विशेष आकारणी जी असते त्याची नोंद उतार्यामध्ये इथे येत असते. त्याच्यानंतर बघा इथं आहे भोगोटदाराचे नाव. इथं आहे भोगोटदाराचे नाव म्हणजे जी जमीन आहे ती कुणाच्या नावावर आहे. भोगोटदार म्हणजे आपण प्रत्यक्ष जमिनीचा भोगोट याचा अर्थ असतो कब्जा. आणि काय खाते क्रमांक, ही जमीन आपला खाते क्रमांक काय आहे म्हणजे ज्या जमीन गावामध्ये जे जमिनीची नोंद असते, जसं खाते क्रमांक, जसं आपण एखाद्या बँकेमध्ये खातं उघडतो आणि त्या प्रत्येक खात्याला आपला क्रमांक असतो, तसं जमिनीमध्ये जेवढे गावामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्या प्रत्येकाच्या खात्याला क्रमांक असतो, तो खाते क्रमांक इथं दिलेला असतो. त्याच्यानंतर इथं भोगोटदाराचे नाव म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं नाव इथं दिलेलं असतं. त्याच्यानंतर क्षेत्र, त्याच्या नावावरती या गटामध्ये किती क्षेत्र आहे. त्याच्यानंतर आकारणी. आकारणी आपण बघितलं, आकारणी म्हणजे काय असतं, जसं सरकारने ठरवून दिलेला कर असतो. त्याच्यानंतर इथं बघा फेरफार क्रमांक. फेरफार क्रमांक हा या इथं क्षेत्राच्या समोर दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आहे ज्या भोगोटदार जो आहे, त्या जमिनीचा मालक आहे, त्या जमिनीच्या मालकाच्या नावावरती ही जमीन कशा प्रकारे आली, म्हणजे त्यांनी खरेदी मिळाली, वारसाने आली की बक्षीस पत्राने आली किंवा इतर कुठल्या मार्गाने ती जमीन भोगोटदाराच्या नावावरती कशी आली याची जी नोंद आहे, सविस्तर नोंद असते, ती फेरफार मध्ये असते. तो इथं फेरफार क्रमांक इथं असतो. बघा पुढला कॉलम आहे कुळखंड आणि इतर अधिकार. कुळखंड व इतर अधिकार म्हणजे आपली जी जमीन आहे ती
कुळाने वगैरे आलेली इथे किंवा ती आपण लीजवरती घेतलेली का खंडाने घेतली काही ती, तर ते खंड इथं त्याचा उल्लेख असतो. त्याच्यानंतर इतर अधिकार. इतर अधिकार याचा अर्थ असा असतो की आपण जर आपल्या जमिनीवरती कुठल्या पतसंस्था असेल किंवा सहकारी सोसायटी असेल किंवा कुठली बँक असेल तर त्याचं कर्ज घेतलं असेल आणि त्यांना आपण जर ती जमीन तारण दिलेली असेल तर त्याची नोंद जी असते ती या कॉलम मध्ये येत असते, इतर अधिकार मध्ये येत असते. त्याच्यानंतर इथं प्रलंबित फेरफार, म्हणजे आपण जर आता नवीनच जर काही एखादा जमिनीवरती काही व्यवहार केला असेल आणि त्याचा फेर जर प्रलंबित असेल तर त्याची नोंद तिथे असते. त्याच्यानंतर इथं बघा शेवटचा फेरफार क्रमांक, म्हणजे आपल्या जो गट नंबर आहे त्याच्यावरती शेवटचा कुठला फेर काढलेला किंवा शेवटचा कुठली फेरची नोंद झाली ती इथे येत असते. आता हा झाला आपला गाव नमुना 7. या गाव नमुना 7 मध्ये अशा प्रकारच्या नोंदी असतात. आता आपण बघू गाव नमुना 12. आता खाली बघा गाव नमुना 12 असतो. तर गाव नमुना 7 मध्ये आपल्या सर्व जमिनीच्या मालकी संदर्भाच्या नोंदी असतात आणि गाव नमुना 12 मध्ये आपल्या जमिनीच्या जे पीक असतं त्या पिकात आपण काय पीक केले त्या पिकाच्या संदर्भातल्या नोंदी असतात. तर बघा गाव नमुना 12 मध्ये पण आपलं जमीन कुठल्या गावात आहे, कुठल्या तालुक्यात आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे त्याची जी आहे ती डिटेल इथं दिलेली असते. त्याच्यानंतर आपला जो गाव नमुना 12 आहे तो 1 ते 11 अशा कॉलम मध्ये विभागलेला असतो. बघा 1 ते 11 असे जे कॉलम आहे त्या कॉलम मध्ये आपला तो गाव नमुना जो आहे तो विभागलेला असतो. तर 1 ते 11 जे कॉलम आहे त्याच्यामध्ये काय काय असतं ते आपण आता बघू. बघा 1 नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये इथं वर्ष असतं, म्हणजे आपली कुठल्या वर्षाची पिकाची नोंद आहे. त्याच्यानंतर हंगाम असतो, कुठला हंगामी, खरीप हंगामी का रब्बी हंगामी त्याची नोंद तिथं असते. त्याच्यानंतर खाते क्रमांक, आपला खाते क्रमांक काय आहे वरती आपण दिलेला असतो. त्याच्यानंतर पिकाचा प्रकार, आणि पिकाचा प्रकार मध्ये काय असतं निर्भय पीक किंवा आपण काही मिश्र पीक केलेलं असेल तर तशा पद्धतीची नोंद ह्या 4 नंबरच्या कॉलम मध्ये असते. त्याच्यानंतर पिकाचं नाव आपण प्रत्यक्ष कुठलं पीक त्याच्यामध्ये घेतलं त्या पिकाचं नाव 5 नंबर कॉलम मध्ये असतं. त्याच्यानंतर बघा जलसिंचन 6 नंबरच्या कॉलम मध्ये जलसिंचनाखाली आपलं जे किती क्षेत्र आहे त्या क्षेत्राची नोंद इथं दिलेली असते. त्याच्यानंतर इथं 7 नंबरचा कॉलम बघा, 7 नंबरच्या कॉलम मध्ये अजलसिंचन म्हणजे सिंचनाखाली जमीन नाही अशी किती जमीन आहे त्याची नोंद इथं 7 नंबर मध्ये दिलेली असते. 8 नंबर मध्ये बघा जलसिंचनाचे साधन, जलसिंचनाचं साधन म्हणजे आपली जमीन आहे तिला पाण्याचा स्रोत काय आहे, विहीर आहे, बोरवेल आहे की तलाव आहे, अजून काय आहे त्याची नोंद ही 8 नंबरच्या कॉलम मध्ये केलेली असते. त्याच्यामध्ये 9 नंबरचा कॉलम. आता बघा 9 आणि 10 मध्ये काय असतं, लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन म्हणजे पोट खराबी जमीन असते त्याची नोंद इथं असते. त्याच्या 9 नंबर मध्ये त्या जमिनीचं स्वरूप आणि त्याच्यानंतर ते क्षेत्र, ते किती क्षेत्र आहे अशा पद्धतीची नोंद 9 आणि 10 मध्ये असते. आणि 11 नंबर मध्ये शेरा, म्हणजे आपल्या जमिनीवरती जर नवीन काही नोंद वगैरे झालेली असेल तर त्याची 11 नंबरच्या कॉलम मध्ये शेरा कॉलम मध्ये त्याची नोंद केली जाते. बघा अशा पद्धतीने 7-12 उतारा असतो आणि 7-12 उतार्यामध्ये अशा प्रकारच्या नोंदी असतात. तरी 7-12 उतार्यामध्ये जर आपल्या काही शंका वगैरे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, आपण पुन्हा त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. 7-12 उतारा हा प्रत्येक शेतकऱ्याला वाचता आला पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.